महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आदरणीय श्री विनोदजी तावडे, डॉक्टर निगवेकर, डॉक्टर देवांग खक्कर, डॉक्टर शिवाजीराव देशमुख, डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर राम ताकोले, डॉक्टर यादव, डॉक्टर तात्याराव लहाने, महाराष्ट्रातल्या नामांकित अशा जवळपास 140 शिक्षण संस्थांचे प्रमुख, ज्यांना आज आपण गौरवणार आहोत, असे सर्व सन्मानार्थी विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांना त्या स्वरूपाचं पोषक वातावरण देणारे त्यांचे संस्थाचालक, शिक्षक आणि सर्वात मागे बसलेले, ज्यांना आज अवॉर्ड मिळणार आहे हे पाहिल्यानंतर प्रेरणा घेऊन उद्या हे अवॉर्ड मला मिळालं पाहिजे याच्याकरता मागे बसलेली शेकडो शाळांमधली तरुण मुलं, या सगळ्यांचं झी 24 तास आणि DNA चा संपादक म्हणून मी मनापासून स्वागत करतो. मित्रो, न्यूज चॅनलला हा कार्यक्रम का करायचा असा प्रश्न आपल्यापैकी काही लोकांना निश्चित पडेल. पण माझं असं स्पष्ट मत आहे की जिथे काहीतरी निर्माण होत असतं, जिथे काहीतरी निर्मिती होत असते, जिथे सर्जनाचे नवे प्रयोग होत असतात, तिथं त्या प्रत्येक उगमापर्यंत माध्यमांनी पोचणं आवश्यक आहे. कारण या प्रत्येक सर्जनाच्या मागे, सृजनाच्या मागे, प्रयोगाच्या मागे एक सकारात्मक अशी ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेला उजाळा देण्याचं काम जर कोणी करायचं असेल तर ते आजच्या माध्यमांनी करायचं, असं स्पष्ट मत माझं आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या बातम्या आम्ही दररोज दाखवतो, अगदी हैदराबादमधल्याही दाखवल्या, परंतु फक्त तेवढ्यानंच आजच्या शिक्षण जगताचं चित्र पूर्णपणे आपल्यासमोर येतं आहे असं मला वाटत नाही. तर त्याहीपेक्षा अनेक सकारात्मक गोष्टी शिक्षण क्षेत्रात घडत आहेत. तीही ऊर्जा आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, म्हणून हा उपक्रम आम्ही करतोय. त्याला एक दुसरं कारण असं आहे की आपण सर्वत्र पाहतो की सध्या 3-4 गोष्टी वारंवार आपल्या कानावर पडत आहेत. त्यातली एक आहे इमर्जिंग इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र. ह्या सगळ्या अतिशय चांगल्या कल्पना आहेत, चांगल्या संकल्पना आहेत. सरकारचा त्याला एक दृढ निर्धार आहे त्याच्या मागे. परंतु माध्यम म्हणून आणि शिक्षण क्षेत्र म्हणून आपण या गोष्टींसाठी नेमकं काय करतो याचा विचार करायची गरज आहे. कारण या सगळ्याचा बेस आहे तो आहे विद्यार्थी आणि त्याला मिळणारं शिक्षण. स्टार्टअप इंडिया, इमर्जिंग इंडिया, सायंटिफिक इंडिया, डिजिटल इंडिया, या सगळ्या मागे जर चांगला विद्यार्थी घडवणारी एक शैक्षणिक परंपरा जर आपल्याकडे नसेल तर या सगळ्याला काहीही अर्थ उरणार नाही. आणि प्रेक्षको, शिक्षणाचा आत्मा कशात आहे? शिक्षण कशा करता? तर शिक्षणाचा आत्मा आहे त्याच्या प्रयोगशीलतेत. जे शिक्षण तुम्हाला प्रयोग करायला लावतं, वारंवार प्रयोग करायला लावतं, तेच खरं शिक्षण. आणि हे प्रश्न तुम्हाला पडतात ते कुतूहलातून. आणि हे कुतूहल निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जाणून घेणं महत्त्वाचं असतं आणि त्याच संदर्भात काही काम करणं महत्त्वाचं आहे. म्हणून हे आम्ही उपक्रम हातात घेतलेत. मला अशी खात्री आहे की उडणाऱ्या किटलीच्या प्रत्येक झाकणाबरोबर एक प्रश्न विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होत असतो आणि तो प्रश्न त्याचे शिक्षक, त्याचे पालक, त्याच्या आजूबाजूचं वातावरण कसं हँडल करतं याच्यावरच उद्याच्या इमर्जिंग स्टार्टअप इंडियाची खरी मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. त्यामुळे आज ही जी सगळी मुलं आहेत ती एक प्रकारे कुतूहलाचं वरदान लाभलेली मुलं आपल्यासमोर आहेत की ज्यांना वर्गात जे शिकवलं गेलं, वातावरणात जे त्यांनी पाहिलं, त्यातून काहीतरी सुचलं, ते कुतूहल लाभलेली ही मुलं आहेत. त्यांची ऊर्जा, त्यांचं शैक्षणिक वातावरण, त्यांचे शिक्षक, त्यांचे पालक, या सगळ्यांचा हा सन्मान सोहळा आहे. एक प्रकारे हा विज्ञानाचा सोहळा आहे, एक प्रकारे हा शिक्षणाचा सोहळा आहे. आणि म्हणून तर आज आम्ही इकडे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, अनेक कॉलेजेसचे प्रमुख, त्याचबरोबर अनेक व्हेंचर कॅपिटलिस्ट की जे अशा प्रकारच्या योजनांना आर्थिक पाठबळ पुरवतात, असे अनेक मंडळी आज इकडे आम्ही बोलावलेले आहेत. अर्थात तुमच्या मनात हा प्रश्न नक्की येईल की हे काय फक्त एकाच वर्षी घडणार का? नाही. ज्या उपक्रमांचं सातत्य आत्ता तुम्ही पाहिलं तसंच हा देखील उपक्रम याच वर्षी नव्हे तर जोपर्यंत तुम्हा विद्यार्थ्यांना प्रश्न पडत राहतील, जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी व्यवस्थेला एक प्रश्न करत राहाल, जोपर्यंत तुमच्या मनामध्ये विज्ञानाची मुहूर्तमेढ आहे,
तोपर्यंत झी 24 तास तुमच्यासाठी हा उपक्रम दरवर्षी करेल असं मी आज स्पष्टपणे सांगतो. याचं कारण या मुलांच्या ऊर्जेवर माझा प्रचंड विश्वास आहे आणि त्याच्यातच उद्याच्या उद्यमशील महाराष्ट्राची खरी बीजं रोवली जाणार आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी वर्गात किंवा वर्गाबाहेर प्रश्न विचारून आपल्या शिक्षकांना भंडावत असतात आणि त्यांची उत्तरं देण्यातच आपल्या आयुष्याची धन्यता आहे असं मानणाऱ्या शिक्षकांची पिढी महाराष्ट्रात आहे, तोपर्यंत यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स हा उपक्रम आम्ही चालू ठेवणार आहोत. महाराष्ट्राचं पाऊल जर एक पाऊल पुढे पडायचं असेल तर खऱ्या अर्थानं गावागावात, शाळाशाळांमध्ये, कॉलेजांमध्ये असे इनोव्हेशनचे उपक्रम व्हायला हवेत. गावाच्या एका कोपऱ्यात, एका शाळेत, एका कॉलेजामध्ये केलेला एक छोटासा प्रकल्प, तो प्रकल्प ह्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचतोय, त्याहीपेक्षा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचतोय. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जेव्हा ही संकल्पना माझ्या डोक्यात आली त्यावेळेला फार तर एक 50-100 अर्ज येतील असं माझ्या डोक्यात आलं होतं. आणि तेव्हा सर्वात प्रथम मी कल्पना बोलून दाखवली ती डॉक्टर अरुण निगवेकर यांच्याकडे. तेव्हाच त्यांनी मला एक वॉर्निंग दिलेली होती, तुला 100-150 वाटत आहेत, पण बघ महाराष्ट्र तुला निश्चित अचंबित करेल. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आमच्या अपेक्षेच्या 7 ते 8 पट एवढे प्रचंड मोठे अर्ज विद्यार्थ्यांनी या अवॉर्डसाठी केले. आणि एक प्रकारे आमची जी निवड प्रक्रिया होती ती निवड प्रक्रिया आम्हाला दुपटीनं करावी लागली. पूर्वी आम्ही फक्त एकच राऊंड ठेवलेला होता, तो आता 2-2, 3-3 राऊंडपर्यंत आम्हाला जावं लागलं. हे सर्व यश विद्यार्थ्यांचं, हे सर्व यश त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं आहे. त्यामुळे इनोव्हेशनच्या पातळीवर झी 24 तास नुसतं हे अवॉर्ड देऊन थांबत नाही आहे, तर पुढल्या वर्षी नेमकं इनोव्हेशनच्या क्षेत्रात काय करायचं, लघुउद्योजकतेच्या क्षेत्रात काय करायचं, कृषीच्या क्षेत्रात काय करायचं, याचा संपूर्ण पुढच्या 5 वर्षाचा रोड मॅप आमच्या डोक्यात तयार आहे. आज आम्ही पहिलं पाऊल टाकतोय. अशीच दमदार पावलं आपल्या सगळ्यांच्या साथीनं आम्हाला टाकायची आहेत. महाराष्ट्राचं एक पाऊल पुढे पडायचं असेल तर इनोव्हेशनचं एक पाऊल पुढे जाणं गरजेचं आहे. तिथंच तर आमच्या ब्रीदवाक्याची खरी कसोटी आहे. पहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.